मित्रांनो, इंद्रधनुष्य निघालेला आहे आणि पाऊस चालू आहे। खूप पाऊस झाला आहे मित्रांनो। सायंकाळचे 5 वाजता पाऊस झालेला आहे। खूप सारा पाऊस झालेला आमच्याकडे मित्रांनो। आता पाऊस चालू आहे सकाळी। आता झाला पाऊस 5 वाजता घराकडे आणि इंद्रधनुष्य निघालेला आहे। मित्रांनो, सुंदर वरच्या साईडला पिका आहे, इकडल्या साईडना फुल निघालेला आहे आणि पाऊस चालू आहे। रोड ओला झाला आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गजानन ब्लॉगमध्ये। तर आपण चाललेलो मित्रांनो दत्ताच्या मंदिरामध्ये। आखिरपर्यंत सर्वांनी ब्लॉगवर राहा मित्रांनो। नदी पहा किती छान आहे आणि पाणी आटलेलं आहे मित्रांनो। थोडं पाणी आहे, खूप सारे पाणी राहतं तिथं। चला मित्रांनो, मिळू दत्ताच्या मंदिरामध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता दत्ताच्या मंदिरामध्ये दर्शन करायला। चला मित्रांनो, सर्वांनी आपण दर्शन करू आणि सर्वांचं स्वागत आहे गजानन ब्लॉगमध्ये। चला मित्रांनो, आता आपण सर्वजण जाऊ आणि दत्ताच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करू। आणि कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा। चॅनल जर आवडलं तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, मिळू दत्ताच्या मंदिरामध्ये। या मित्रांनो दत्त मंदिर, या प्रवेशद्वार मित्रांनो। मंदिर खूप वरत आहे मित्रांनो आणि असं प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो। हे मंदिर आहे तळेगावमध्ये, आर्वी तहसील, जिल्हा वर्धा मित्रांनो। तर आपण आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये। सर्वांनी आखिरपर्यंत राहा ब्लॉगवर। हे पहा मित्रांनो किती सुंदर आहे बाहेरचा नजारा आणि थंब पण खूप छान आहे। जुनं मंदिर आहे मित्रांनो दत्ताचं आणि परिसर पण खूप छान आहे मित्रांनो। आणि बाहेरून मंदिर पहा मित्रांनो किती छान आहे, अति सुंदर मित्रांनो। जुनं मंदिर आहे ते दत्ताचं। हे येतात तळेगावमध्ये मित्रांनो। मित्रांनो, आपण दत्ताच्या मंदिरामध्ये आलेलो आहे वरतं। हे पहा मित्रांनो, बाहेरचा नजारा किती छान आहे। या मित्रांनो तळेगावमध्ये अति सुंदर मित्रांनो। चला आता आपण दत्ताचे दर्शन करू। या मित्रांनो दत्ताचं मंदिर।
हे सर्वात लहान मंदिर आहे मित्रांनो आणि खूप छान मंदिर आहे. अति सुंदर, खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. दत्तगुरू आणि हे नंदी महाराज बसलेला आहे मित्रांनो आणि पिंड पण आहे. हे बाहेरचा निसर्ग पहा मित्रांनो. या हवे रोड, नागपूर हवे रोड आहे. खूप अति सुंदर निसर्ग, खूप छान. आणि हे पुढचं तळेगाव मित्रांनो आणि वावर पण हिरवेगार आहे. खूप सुंदर पुढे गहू लागलेला आहे आणि जुनं बांधकाम खूप सुंदर आहे मित्रांनो. हे असं एक टेकडीवर मंदिर आहे मित्रांनो वरतं. आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग, लाईक कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो. आणि या आहे खालच्या पायऱ्या मित्रांनो. या बघा. माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. चॅनल सबस्क्राईब, लाईक करा. बाय बाय मित्रांनो.